आंघोळ करून लाईन येत 9-9, 10-10 तास. गेल्या वर्षी आम्ही दर्शन घेतलं 9 तास लागले. आणि त्यावेळेस शिवले म्हणून ही लोक आंघोळ करायचे. काय संतांची कृपा. आणि आज त्यांना शिवण्यासाठी आंघोळ करावी लागते, नंबर लावा लागतो. संतांची कृपा. साई शिर्डीचे साईबाबा काय, अहो तेल पाहिजे होतं त्यांना. काय पाहिजे होतं? माई तेल दीजिए. द्वारका माई दिवाळी आली होती. दिवाळीमध्ये ते द्वारकामाईमध्ये दिवा लावायचा होता. काय लावायचा होता? त्यांना काय आपल्यासारखे भजे आणि पुढे तळून खायचे नव्हते. फक्त एक दिवा लावायचा होता. माई तेल दीजिए. घरोघरी फिरले, माई तेल दीजिए. पण शिर्डीतल्या एकाही माणसाने त्यांना तेल दिलं का? नाही दिलं. एकाही माणसाने शिर्डीतल्या त्यांना तेल दिलं नाही. शेवटी साईबाबांना त्यांच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्तीने पाण्याने दिवे पेटवावे लागले. त्यावेळेस त्यांना दिवाळीत तेल दिलं नाही. पण आज सगळी शिर्डी त्यांच्या जीवावर दिवाळी साजरी करते की. नाथ बाबाच्या अंगावर फुकणारा यवल हा काय पाकिस्तान मधून नव्हता आला. त्रास देणारे आपलेच असतात बरं का. त्रास देणारे तुम्ही याच गावचे, याच गावचे नाही ना, म्हणून बरं. तर गावातला मारत असला की गावात त्याला किंमत नसते. तसं संतांना मात्र त्यावेळेस रक्त उकळवलं. मांडे बांधण्यासाठी खापर दिलं नाही. खापर काही मोठी गोष्ट आहे का? मला खापर मातीचं नाही दिलं. पण त्याच संतांनी सर्व हा अपेष्ट सहन केले. कोणासाठी? आपल्यासाठी. आपलं मोठं भाग्य की आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. संतांच्या अगोदर जर जन्माला आला असतो तर आपल्याला हे तत्वज्ञान कळलं नसतं. मला हे थोर उपकार आहेत संतांचे की हे ही परंपरा, हे नाम आपल्यापर्यंत त्यांनी आणलं. काहीकांनी तर वाटलंच नाही, मला चोरून ठेवलं. एखादी गाय असते रे, खटाळ गाय, खटाळ गाय म्हणतात तिला. दूध भरपूर, सोडत नाही. पण आपल्या जीवनामध्ये, आपल्या भाग्यामध्ये असे संत आपल्याला, अहो कीर्तन प्रवचन जाऊन बघा तुम्ही महाराज, उभं सुद्धा करत, टाळ वाजवला, जरासं चुकलं घे बस. पण आपल्यामध्ये त्यालाच सांगतात बाबा असा नाही असा वाजव, असा नाही असा वाजव. असं करता करता टाळ वाजवला लागतो. टाळ वाजवता हरिपाठ करतो. हरिपाठ करता करता प्रवचन करायला लागतो. आणि प्रवचन करता करता काय करतो? कीर्तन करायला लागतो. का? तो संतांच्या मागे गेला, संतांच्या मार्गाने गेला. बघा ज्यावेळेस ज्ञानोबरांनी तो रेडा बोलवला ना, आणि ज्ञानोबरा निघाले निवाशाच्या दिशेने. पण तो रेडा सुद्धा त्यांच्या मागे निघाला, मजल दर मजल करत. म्हणजे त्यावेळेस त्या रेड्याला कळालं कोणाच्या मागं जावं. त्यावेळेस रेड्याला कळालं कोणाच्या मागं जावं. पण आताच्या माणसाला कळत नाही कोणाच्याही मागं जावं. कोणाच्या मागे गेलं पाहिजे? संतांच्या मागे गेलं पाहिजे, देवाच्या मागे गेलं. त्याने कल्याण आहे. आणि बाकी ज्यांच्या मागे जाऊन काय इथे बोललं ये 5 वाजता नाही ना, तिथं बरोबर जातो 5 वाजता. पण इथं 7 वाजता येत. मला मोठा मांडव ऐकायला 5च पांडव असं नाही. गर्दी जरी नसली तरी गर्दी आहे, आवड असणारी आहे, प्रेमाची आहे. आणि इथं प्रेमच पाहिजे. या प्रेमाने तो भगवान परमात्मा करता येतो. म्हणून जास्त वेळ न घेता आपण आपल्या या सेवेच्या निरूपणाकडे येऊया. या ठिकाणी ज्ञानोबराय यांना वेळ सुंदर सांगतात की बाबांनो, विष्णू विना जप म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामाविना तुम्ही बाकीचे किती जप तप केलं तर ते व्यर्थ. विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही त्याची उपजोनी करंटा नेणे अवधेत वाटा. रामकृष्ण पैठा कैसा होईल. जर मनुष्य जन्माला ज्ञान जर प्राप्त केलं नाही तर तो करंटा आहे. आणि तो करंटा असल्या कारणाने तो नामस्मरण करेनच कसा? नाही करू शकतो. म्हणून द्वैताची जाणणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नाही. जोपर्यंत त्याचं द्वैत जात नाही तोपर्यंत त्याने किती नामस्मरण केलं तर ते नामस्मरण त्याला घडू शकत नाही, असं ज्ञानोबराय सांगतात. म्हणून अगोदर आपला द्वैत भाव, गृहीत भाव गेला पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला नामस्मरण घडलं. आणि शेवटच्या